आणि सार्वजनिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना मी विनंती करतो की कृपया कार्यकर्त्यांना उपकृत करावं। 23 एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक आहे। आपल्या सगळ्यांना आपला एक चांगला प्रतिनिधी, चांगल्या पक्षाचा आणि चांगला प्रतिनिधी दिल्लीमध्ये पाठवायचा आहे, जो आपल्या सगळ्या भागातले रस्त्याचे, शेतीच्या पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याची पार्टी या देशाची सुरक्षा करेल असा सक्षम पार्टीचा सक्षम उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे। त्याच्या प्रचारासाठी कालपासून आम्ही विधानसभा मतदारसंघाच्या फिरतोय। काल सांगोला केलं, वेळापूर केलं, अकलूज केलं, काल रात्री आमदार तानाजी सावंतांच्या घरी खूप मोठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, जेवण झालं। अति उशिरापर्यंत टेंभुर्णीमध्ये अनेक लोक भेटले आणि आज आम्ही करमाळ्यापासून सुरुवात केली। या प्रचाराच्या सभेच्या बरोबरीने आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या पिढीमध्ये वर्षानुवर्ष आमदारकी राहील, म्हणजे मला एक 4-5 वर्षापूर्वी जयंतराव जगतापांना जेव्हा भेटायला आलो त्यावेळेला त्यांनी खूप चांगला शब्द वापरला, आमच्या घराला आमदारकी खंडून दिलेली असं मला वाटतं। तर नामदेवराव जगताप, जयंतराव जगताप असं वर्षानुवर्ष या घरामध्ये विधानसभा राहिली। तर अशा घरातले तिसरी पिढी, एका अर्थाने तरुण पिढी, शंभूराजे जगताप त्यांचा या निमित्ताने भाजपमध्ये प्रवेशही होतोय। या लोकसभेच्या प्रचाराला आणि शंभूराजे जगतापांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्याचे राज्यमंत्री त्यांची मागची लोकसभेची निवडणूक थोडक्यात रोखली, ज्यांना करमाळ्याने खूप चांगलं मताधिक्य दिलं असे सदाभाऊ खोत व्यासपीठावर आहेत। आत्ताच ज्यांनी भाषण केलं माजी खासदार हिंदूराव निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाची कल्पना त्यांनी मांडली, आपल्या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी मिळावा यासाठी सतत प्रयत्न केले असे खासदार नंतर झालेले हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना आपण उमेदवारी दिली, ते व्यासपीठावर उपस्थित आहेत। व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष गणेश चिमटे उपस्थित आहेत, अनेक मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत। प्रामुख्याने या माढा मतदारसंघामध्ये बार्शीमध्ये राहून, बार्शी उस्मानाबादमध्ये येतात, पण काही काही माणसांना पक्षाचं प्रेम खूप असतं आणि पक्षाच्या प्रेमासाठी उद्या काश्मीरमध्ये जाऊन सुद्धा कोणाला फोडायची वेळ आली तर काश्मीरमध्ये जाऊन सुद्धा फोडतील आणि त्यामुळे त्यांचा एक दरारा निर्माण झाला। संजय मामाला रात्री झोपेत उठल्यानंतर सुद्धा दिसतात बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत। त्यामुळे पेपरला मध्ये गाजली ना त्यांची एकमेकांची वादावादी, पण जो गरजतो तो पडत नाही, नुसतंच बोलायचं असतं। किंवा माझ्या ग्रामीण भाषेत म्हणतात की अरे मंडळाला काळे मंडळ केला की अरे मंडळाला पाहू जातो। आजपर्यंत त्यांची लय दादागिरी झाली, तर ती दादागिरी राजाभाऊला व्यवस्थित माहिती असे राजाभाऊ राऊत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या प्रवेशाच्या आणि प्रचाराच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधूंनी बघितले। माझ्या आधी सदाभाऊ खोतांनी आणि रणजित दादांनी, रणजित दादा विजयसिंह मोहिते पाटील पण आहेत, पण एक छोटी चर्चा करायची एका कार्यकर्त्याशी म्हणून गाडीत बसले, पण ते आधी सुरुवातीला होते। या उमेदवार रणजित दादांनी आणि सदाभाऊ खोतांनी हे सरकार का आलं पाहिजे,